नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. पुणे जिल्हा प्रशासन आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीनं पुणे शहरात पुणे ग्रँड चॅलेंज टूरचं आयोजन करण्यात आलंय. ही टूर 19 ते 24 जानेवारी दरम्यान होणार असून त्यामुळे शहरातील अनेक रस्ते बंद ठेवण्यात आले असून वाहतूक वळवण्यात आली आहे. काही शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देखील जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान या दिवशी कोणत्या रस्त्यांवरील वाहतूक कुठे वळवली आहे आणि कोणत्या रस्त्यांवर जाणं तुम्ही टाळलं पाहिजे, पाहूयात. वाहतुकीतील हे बदल 19 जानेवारी रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत लागू असतील. त्यावेळेत FC रोड, युनिव्हर्सिटी रोड, JM रोड या रस्त्यांना जोडणारे इतर रस्ते बंद असणार आहेत. खंडोजी बाबा चौक ते गुडलक चौक, गुडलक चौकाकडे जाणारा गरवारे पूल, गुडलक चौक ते चाफेकर चौक, चाफेकर चौक ते रेंज हिल्स कॉर्नर, रेंज हिल्स कॉर्नर ते संचेती चौक, संचेती हॉस्पिटल ते डेक्कन जिमखाना मार्गावर जाणं टाळा. त्याऐवजी स्वारगेट, कोथरूड ते पुणे विद्यापीठ, शिवाजीनगर परिसरातून वाहतुकीसाठी अलका चौक, SB रोड, भिडे पुलाचा वापर करा. पुणे विद्यापीठ, खडकी ते डेक्कन जाण्यासाठी जुना मुंबई पुणे मार्गाचा वापर करा. तसेच संगमवाडी किंवा रेंज हिल्स, खडकी मार्गेही जाता येऊ शकतं. दरम्यान या कालावधीत FC रोड आणि JM रस्त्याने जाणारी वाहनं SB रोड, प्रभात रोड आणि रिव्हर्स साइड रोड मार्गे वळवण्यात आली आहेत. याविषयीची सविस्तर माहिती अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी दिली. बजाज पुणे ग्रँड टूर ही आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेचा प्रोलॉग 19 तारखेला सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेमध्ये आयोजित करण्यात येणार असून याच्यामुळे वाहतुकीमध्ये काय बदल करण्यात येत आहेत हे आपण पाहूया. बजाज पुणे ग्रँड टूर ही 2026 पासून आयोजित करण्यात येत आहे. याच्यामध्ये जगभरातील नामांकित असे 171 सायकलिस्ट 40 देशातून सहभागी होणार आहेत. फर्ग्युसन कॉलेज रोड, गणेश खिंड रोड, परत संचेती हॉस्पिटल आणि जंगली महाराज रोड याच्यावरती ही स्पर्धा आयोजित होते. त्यामुळे या कालावधीमध्ये हे तिन्ही रस्ते फर्ग्युसन कॉलेज, गणेश खिंड आणि जंगली महाराज हे वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात येत आहे. या रस्त्यावरती पार्किंग सुद्धा करता येणार नाही. जसं की आपण लॉ कॉलेज रोडवरून BMCC रोडवरती यायचं असेल, भांडारकर रोडवरती यायचं असेल, मॉडेल कॉलनीमध्ये आपल्याला येऊन आपल्या गाड्या पार्क करता येतील. तसंच आपण रेंज हिल्स मधून भोसले नगर मध्ये सुद्धा गाड्या पार्क करून स्पर्धा पाहण्यासाठी येऊ शकता. पर्याय म्हणून एक रिंग रोड तयार करण्यात आलेला आहे. जसं की नळ स्टॉप, लॉ कॉलेज रोड, सेनापती बापट रोड, औंध रोड, पुढे जुना पुणे मुंबई रस्ता ते RTO आणि RTO शाहीर अमर चौक ते गाडगीळ पुतळा आणि नदीकाठच्या रस्त्यातून पुन्हा शास्त्री रोड, सेनादत्त पोलीस चौकी ते नळ स्टॉप या रिंग रोडचा जर वापर केला तर निश्चित आपली गैरसोय कमी होईल. मुख्य रस्ते जरी वाहतुकीसाठी बंद असले तरी त्याला जोडणारे जे रस्ते याचा वापर हा बफर झोन म्हणून नागरिकांना करा. नागरिकांना विनंती आहे, या भागामध्ये स्पर्धा बघायला येण्यासाठी किंवा कामासाठी येण्यासाठी मेट्रोचा जर वापर केला तर निश्चित फायदेशीर होईल. स्पर्धेचा कालावधी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 असल्यामुळे हे सर्कल जे आहे याच्यामधल्या शाळा आणि कॉलेजेस आणि शैक्षणिक संस्था या कालावधीमध्ये बंद असणार आहेत. या परिसरातील हॉस्पिटल्स, फायर ब्रिगेड, 108 सारख्या इमर्जन्सी सर्व्हिसेसचं योग्य नियोजन करण्यात आलेलं आहे. पण नागरिकांना जर काही सूचना किंवा काही विचारणा करायची असेल तर आम्ही तयार आहोत. दिलेल्या नंबरवरती आपण संपर्क करू शकता. याच्या व्यतिरिक्त आमच्या सोशल मीडिया हँडल्सवरती जर आपली सूचना आपण मांडली तर निश्चितच आम्ही आपलं उत्तर देऊ. पुण्याच्या या मानांकित स्पर्धेसाठी नागरिकांनी सहकार्य करावं ही सर्वांना विनंती. आता जोकासु STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासु STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.